जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अं, देवी देवी जय कशी गुरु. देवी देवी, कशी काय आली? आज गणेश सहस्त्रनाम नाहीये. आज संस्कृतचा आहे वर्ग. ओ, ओके, सॉरी. हम्म. नाही, ठीक आहे. कधी कधी असं होणारच. ते दिवस ऑल्टरनेट दिवस असले की गडबड होणारच. एक लक्षात ऍक्च्युअली जस्ट एक असं आहे म्हणून विचारतो मी. असं केलं तर बरं पडेल का आपल्याला? 3 दिवस सलग, 3 दिवस सलग सलग. घ्यायचं. हा, ते बरं पडतं. ते हे असं कन्फ्युजिंग थोडस. हा? 3 दिवस सलग चांगलं मग ते म्हणजे हम्म. लक्षात ठेवायला सोपं जातं ते. लक्षात नाही तर ठेवायला सगळे सोपं विचारतात जातं. मग आज क्लास आहे का, आज क्लास आहे का असं. हो. पण ठीक आहे. आता काय ना, पुढच्या आठवड्यात माझा ना सोमवार ते बुधवार आमचे जरा गडबड असेल आहे. मंगळवार बुधवार नाहीच जमणार मला. मग पण ठीक आहे. तरी त्या ह्याच्यात मग असं होईल की मग एकच पूर्ण चाललं जाईल, असं पण होऊ शकतं. त्यामुळे पुढच्या नाही, ठीक आहे. आठवड्यानंतर मग आपण विचार करू त्याचा, आपण हो हो बदलण्याचा. हो. ठीक आहे. आपण गेल्या वेळेस ठरवलं होतं की भगवतो मनोरुपदेशाः हा पाठ सगळ्यांनी करून यायचा आहे. तयारी केली का? सगळ्यांनी वाचलात का? हो हो, वाचलं. हो, वाचला वाचलंय. मी वाचला मी. हा, प्रणाली वाचला? हो, शुभांगीताई? वाचलं वाचलं. हो. शुभांगीताई, तुम्ही वाचला? आहेत का? सुजयाताई, तुम्ही वाचला? हा, लक्ष्मीताई, तुम्ही तुम्ही लक्ष्मीताई. वाचला हा? हा. भगवतो त्यांच्या मनोरुपदेश. लक्ष्मीताईची आई गेल्या परवा. लक्ष्मीताईंच्या? ओ, अच्छा. हा, हा काल का हा परवा काहीतरी. हा. ठीक आहे. अं, ठीक आहे. कोणी कोणी वाचलाय, कोणी कोणी नाही वाचलाय, एवढं फक्त मला जाणून घ्यायचं. त्याने म्हणजे आपण नाही स्पीड पुढे नाही, वाचला त्याप्रमाणे. वाचला आम्ही. मी पल्लवी वाचलंय. हो, हा. वाचला मी पण वाचला प्रणाली. 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 सगळा नाही झाला. अर्थ लावेस तर वेळ लागतो. हम्म, हम्म, हा. पीडीएफ चांगली आहे ही. हा. हम्म. तर ठीक आहे. Anyway, आपण पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की खूप सोपं आहे हे सगळं, नाही का? तसं हा सोपं आहे हा एखादं. पाठ खूप हो. सोपा आहे एकदम. काय असं न समजण्यासारखं काहीच नाहीये. फक्त एकदा संधी सोडवता आलं की सरळ सरळ आहे सगळं. काही कॉम्प्लिकेशन्स नाही कालिदासासारखे. नाही का? आणि दुसरं एक, या पाठाविषयी मला एक विशेष सांगायचं आहे. ते म्हणजे आपल्या हल्ली व्यवहारामध्ये मनुस्मृतीबद्दल बरंच जे हम्म. भयंकर वादळ सुरू असतं. म्हणजे एका विशिष्ट भूमिकेत तो, पण म्हणजे भले तो एक विशिष्ट दृष्टिकोन समजा आपल्याला मान्य नसेल, की स्पष्ट सांगायचं म्हणजे जन्मानी वर्ण आणि वर्णानी हम्म. हे जे ठरतं, म्हणजे पण त्यानुसार काहीतरी डिस्क्रिमिनेशन होतं. हा जो आहे, तर हा जरी विचार आपल्याला मान्य नसेल मनुस्मृतीतला, पण तेवढ्यापुरता तो जरी आपण म्हणजे त्याज्य ठरवला, तरी बाकी मनुस्मृतीमध्ये म्हणजे माझा तर अंदाज आहे की जेवढे काय श्लोक असतील मनुस्मृतीमध्ये, त्यातले 2% श्लोक, 1 किंवा 2% श्लोक सुद्धा त्याच्याबद्दल म्हणजे हे नसतील, त्याबद्दल नसतील. पण बाकी जो 98-99% जो उपदेश आहे, तो अगदी म्हणजे चिरंतन असा आहे, तो शाश्वत सत्य असलेला, नाही का? म्हणजे त्याच्यात क्रिटिसाइज करण्याजोगं काहीच नाहीये. म्हणजे नाही, कुठेच एखादं नाही. पुस्तक. एक हा. एक श्लोक सर त्यामध्ये असा पुढे की जर चांगल्या म्हणजे खालच्या कुळातली चांगली मुलगी असेल, चांगल्या चरित्राची, तर ती आपली सून करून घ्यायला पण हरकत नाही. हा, नाही असा एक नाही, श्लोक पण पण यामध्ये आहे. नाही नाही, पण ते तरी आहे. पण पण सामाजिक म्हणजे दृष्ट्या. हा, नाही नाही, म्हणजे ते आहे. पण समजा आपण असं अश्युम केलं की नाही, थोडस डिस्क्रिमिनेशन आहे, पण असे डिस्क्रिमिनेटरी श्लोक एकूण मनुस्मृतीमध्ये किती आहे? माझ्या अंदाजाने 1% किंवा नाही 2% पण नाही. हा. नाही नाही, मला म्हणायचं होतं की त्यांनी इव्हन हे पण ऍक्सेप्ट केलं की
चांगली मुलगी कुठलीही असली चालेल, त्यात काही भेदभाव करू नका. तसं हा नाही. नाही, पण तरी लोक म्हणतील अरे ते म्हणजे तुम्ही तरी तुमच्या नजर तुमची तीच आहे असं. हा ते 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 पण काय मी सोडून द्यायला तयार आहे समजा. आणि पण 98% जे मनुस्मृती जी आहे हे एक म्हणजे मी तर म्हणेल आदर्श असं पुस्तक, म्हणजे आदर्श विचारधन समजायला हरकत नाही इतपत त्याच आहे. म्हणजे इव्हन नाही का, म्हणजे एखादा आदर्श संविधान कसं असावं या तसंच आहे. दृष्टीने त्याचे हे आहे, म्हणजे नाही का. आणि अनेक देशांनी पण ते अभ्यास न पण केला स्त्रीम याचा. पण ते काय ते? न स्त्रीम स्वातंत्र्य महरती त्याच्याबद्दल काय म्हणणार? मी तेच सांगतो ना, तो जो दोन गोष्टी आहे की काही एकतर काही गोष्टी हो. हा हा काही तुम्ही डिस्क्रिमिनेटरी आहे ते सोडून द्या, पण त्याच्याच बरोबर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की जसं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते हा ते तत्र पण आहे देवता, त्यामध्ये. मग ते पण आहे. मग आता त्याच्याबद्दल तर आपण काय हम्म. बोलू. सी आणि न स्त्री स्वातंत्र्य मराठी याचा असाही होतो आणि घेतल्या जाऊ रादर तो तर त्याच्याच करता आहे, मला नक्की माहितीये की म्हणजे आता स्पष्ट बोलायचं म्हणजे आज आपण जर समजा समतेच्या गोष्टी करतो बरोबर, तर मग बसमध्ये लेडीजना वेगळं रिझर्वेशन काय आहे? हं? नाही का, म्हणजे सीट्स करता जर समताच आहे तर, नाही का. पण मानत उलट नाही कोणी म्हणून, समता मानतच नाही कोणी म्हणून ते करावं लागेल. नाही 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 असं नाही नाही, तसं पण असं नाही. नाही, मी काही तसं बाबतीत नाही वेगळं म्हणणार. आहे. समता मानत नाही म्हणजे समजा 10 लोक आले आणि म्हणजे 80 लोक आले आणि त्यातल्या धडधाकट जर तरुणी असतील तर त्यांनी सीट घ्यावी की वृद्ध माणसांनी घ्यावी, नाही का. हम्म. बरोबर आहे की नाही. ते म्हणजे बरोबर. म्हणजे माझं म्हणणं की तो सीट्स म्हणजे याचा जो म्हणजे मी आता उदाहरण साधं देतोय बसच्या सीट्सचं, म्हणजे की इथं क्रायटेरिया काय असायला पाहिजे तसं म्हटलं तर, किंवा हा 60 सिनियर सिटीजन्स ओके, म्हणजे फिजिकल किंवा प्रेग्नंट स्त्रिया वगैरे वगैरे. पण जनरल आपण हे केलं म्हणजे तिथे आपल्याला म्हणजे पण तोही कन्सेप्ट त्याच्याच करता आलेला आहे ना आपल्या संस्कृतीमध्ये. परदेशामध्ये कुठेही स्त्री करता वेगळं हे नसते, सीट नसते. मग आपल्या इथे काय आहे? याचं कारण असं आहे. आपल्याकडे लोक लोक हम्म. असं मान देत नाहीत ना. एखादी आता म्हातारी बाई चढली आहे तरी एखादा पुरुष पटकन उठून काही बस तू असं नाही म्हणत. नाही 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 नाही, पदवीत आहे. माझं म्हणणं उलट आहे. हं, माझं हं. म्हणणं की समजा म्हणजे मग सेम गोष्ट जी म्हाताऱ्याच्या बाबतीत होऊ शकते तीच म्हातारीच्या बाबतीत होऊ शकते. ऍग्री. हो हो बरोबर. बरोबर आहे. हा हो पण म्हाताऱ्याच्या बाबतीत होऊ शकते म्हातारी, त्यामुळे तो कन्सेप्ट वेगळा आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की फक्त लिंगावरून प्रिफरन्शियल ट्रीटमेंट देणं ही बरोबर आहे का? नाही. नाही का? सर मला या बाबतीत एक वाटतंय की हा स्त्रीला सन्मान दिला पाहिजे. हे आपल्याकडच्या लोकांना तेवढा मग मी अजून नाही कळत नाही, नाही. पण मग म्हणजे मी हे त्याच गोष्टीचं ऐका ना, माझं तेच म्हणणं आहे गोष्टी की उलट आपल्याकडचे जे बरेच नियम आहेत हे उलट हं, स्त्रीला सन्मान देण्यासाठी आहे. समजलं का? की जसं म्हणजे बसमध्ये हं, जो सीटचाही जो नियम आहे तो स्त्रीला स्पेशल सन्मान दिलेला आहे खरा. इट इज हो नॉट अ राईट. हा कारण पण म्हणजे उलट म्हणजे आपल्याच पण हेच पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये नाही, कारण त्यांच्या दृष्टीने भलेही ते इक्वल म्हणत असतील पण ऍक्च्युअली तिथे कुठेही बघा लेडीजना वेगळ्या सीट्स रिझर्व असतात का? मी तर एवढ्या देशात गेलो मला नाही कुठेही नाही. असं आढळलं नाही. हा बरोबर. दुसरी पण आपल्याकडे रेल्वेत लेडीज स्पेशल रिझर्वेशन आहे, हे आहे, लेडीजची वेगळी रांग असते वगैरे वगैरे. म्हणजे कारण हा भाग आपल्या संस्कृतीतनं आलेला आहे. लेडीजना मान हा द्यायचा. बरोबर आहे की नाही? हो हे आपण ऍक्नॉलेज हं, का करत नाही? नाही का? नाहीतर ते झालंच नसतं. इव्हन आता तसं बघायला गेलं तर आज भारतामध्ये हं. जेवढी करत राजकीय नाही. करावं राजकीय लागतंय. प्रमुख पदं जेवढी लेडीजनी म्हणजे स्त्रियांनी भूषवलेली आहे तेवढी अजूनपर्यंत अमेरिका एवढी गप्पा मारते त्यांच्याकडे अजून तरी कोणी महिला नाहीये. राष्ट्राध्यक्ष झाली आहे का? नाही का? हा. हिलरी क्लिंटननी व्हायचा प्रयत्न केला. प्रयत्नच केला होता नाही पण नाही तरी होऊ ती दिली, झाली. नाही होऊ दिली हा त्यांनी.
नाही नाही, आणि आणि बाकी ठिकाणी जाऊ द्या. एक UK मधल्या मार्गारेट थॅचरचं उदाहरण घ्या, इस्रायलच्या गोल्डा मायरचं उदाहरण घ्या, आणि हम्म. ही कोण, बस या दोघीच श्रीलंकेची सिरिमाव बंदर. श्रीलंकेचे बंदर नायके, हो. सिरिमाओ बंदर नायके, बरोबर. तर बंदर नायके, तर यांच्याशिवाय कुठे म्हणजे, त्यामुळे आपल्या संस्कृतीला मान. आता ते जे मी तुला स्वातंत्र्याचं उदाहरण सांगत होतो ना प्रणाली, त्याचं असं आहे हम्म. की See, आज स्त्री ही म्हणजे शक्तीच्या दृष्टीने फिजिकली ती वीकर आहे, हे ऍक्सेप्टेड आहे, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ मजुरीमध्ये पण, शेतकामाच्या मजुरीत ती जर एक म्हणजे मजुरांनी वेजेस कमी मिळतात, तिला वेजेस कमी मिळतात, नाही तिचं नाही सगळं कमीच नाही असतं. नाही नाही, पण तिचं आउटपुटही कमी असतं, कारण तिच्या शक्तीला मर्यादा आहे, म्हणून त्या दृष्टीने तिला वजन उचलायचं किती त्याच्याही मर्यादा ठरलेल्या आहेत. आणि हे असं, आणि दुसरं म्हणजे शी इज मोर व्हल्नरेबल इन द सोसायटी, बरोबर. तर म्हणून तो जो न स्त्री स्वातंत्र्य मराठी हा जो आहे, की जिथं आधी पिता, मग भर्ता, मग पुत्र, नाही का, असं जे म्हटलेलं आहे, ते त्या दृष्टीने म्हटलं की तिला रक्षण आवश्यक आहे, कारण सोसायटीमध्ये ती व्हल्नरेबल आहे, आणि ती दॅट्स अ फॅक्ट, नाही का. असं म्हणजे जेवढ्या प्रमाणात स्त्रीचं मॉलेस्टेशन होऊ शकतं इव्हन अदरवाईज, तेवढं पुरुषांचं अजून तरी होतं का नाही ना, किंवा पुरुष तेवढं सहनही करू शकतो, रादर होऊ शकतं आणि सहनही करू शकतो, तर दोन्ही गोष्टी आहेत, नाही का. असं त्यामुळे तो जो न स्त्री स्वातंत्र्य हा जो श्लोक आहे, श्लोक म्हणजे अरे यार, तर आज ते समजलं याच्या मला. याच्या दृष्टीने आलेला आहे तो, की तिचा सन्मान म्हणजे तो हे होता कामा नये, भ्रष्ट होता कामा नये, या दृष्टीने ते आलेलं आहे, नाही का. बरोबर असं. बरोबर. हं. म्हणजे नाही, दाबून नाही. ठेवण्यासाठी नव्हतं ते, पण ते हा आता दाबून ठेवणं म्हणजे म्हणजे इव्हन आता कशाला अर्थातच चुकीचं बायका हा पण मग बोलताना नाही, जुन्या पिढीतल्या बायका पण नवीन पिढीतल्या मुलींना बोलताना असंच सांगतात, नाहीतरी सांगितलं होतं खूप करतेस तू पुढे पुढे, नाहीतरी असंच सांगितलं होतं मनुस्मृतीमध्ये. हे मी स्वतः ऐकलंय की बाईला स्वातंत्र्य द्यायचं नाही, ती जास्तच चढते. मग ती तुम्ही व्हर्नरेबल म्हणता सुद्धा, आणि तिला घरातल्या घरात किंवा बाहेर शारीरिक मानसिक असं बोलून सुद्धा त्रास देतातच ना. नाही, सी, आता कसं आहे ना, कुठल्याही याच्यामध्ये जे रूढींमध्ये जे रूढी बदलल्या असतील, त्याला मूळ मनुस्मृती काही करू शकणार नाही ना, नाही का. हम्म. See, प्रत्येक नियमाचा डिसएडव्हान्टेज घेणारे लोक असतात, नाही का. जसं आणि ते आता त्या काळानुसार त्यांनी ठरवलं असेल ना, त्यांनी ते सगळं त्या काळानुसार ठरवलं, काळ पण आता बदलला आता सगळा. आता आता जसं या पंचायत विधेयकानंतर काहीतरी स्त्रियांना काहीतरी रिझर्वेशन्स आलेली आहेत, बरोबर. हम्म. हो. पण पण सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये होईच बोंब आहे बहुतेक ठिकाणी, की जिथे स्त्री नगर हे असते, प्रमुख असते, सरपंच किंवा हे, बहुतेक ठिकाणी तिथे नवरा तिच्या बाजूला बसून राज्य म्हणजे गाडा हाकत असतो, नाही का. हो. नाही का, म्हणजे इट्स अ मॉकरी, नाही का ऍक्च्युली. असं. पण एनिवे तो वेगळा विषय समजा, चालेल. हम्म. अं, हा. तर आपण शुष्यंती झालाय, शुद्धंती पाहिजे का तिथे? शुद्धंती पाहिजे, हो. तुमच्या पुस्तकात काय आहे मूळ? शुद्धंतीच. शुद्धंतीच आहे ना, हा, 2-3 पाहिजे, हा. शुद्ध. आता ह्याला प्रेरक म्हणायचं का? नाही नाही, एक मिनिट, य हा. अय. एक मिनिट, जस्ट काय होऊन राहिलं माझं. खालची ठीक आहे, कॉपी मी करून त्या रेड वर. हा नाही, मी असं इथं करतोय, रेड वर लाव. तरी ते होत नाहीये. ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हा, ठीक आहे. ठीक आहे, तर अ, अदबीही, अप म्हणजे व्हेरी पाणी, अप म्हणजे पाणी, पाणी. अप पासून अदबी असं झालेलं आहे, हा. आणि गात्राणी म्हणजे आपण देह जो आहे, तर तो पाण्याने शुद्ध करतो. म्हणजे पाण्याकडून गात्र शुद्ध होतात, असं आहे, नाही का. गात्र म्हणजे अंग का? गात्र म्हणजे अवयव, हा, अवयव अवयव. म्हणजे ओके. हा, देहाचे वेगवेगळे अवयव, असं.
ओके. हम्म, हम्म. मनः सत्तेन शुध्यति विद्या तपोभ्याम भूतात्मा शुद्धती आणि बुद्धी ज्ञानेन शुद्धती. हम्म. यती. हम्म. पण हा शुद्ध शुद्धती हा धातू कुठल्या गणातला आहे बघ ना प्रणाली. हा म्हणजे कन्फ्युजन फक्त एकाच ठिकाणी असतं तो य आल्यावर की तो दशम गणातला आहे की काय नाही का. म्हणूनच हम्म. तो फक्त बघितला की समजेल नाही का. कोणीतरी बघा याच्यावर य आहे इंटरनेटला. म्हणून का सर? हा य म्हणून आहे तो. य हा मध्ये आलाय म्हणून तुम्ही म्हणता य 10वा गणात. हा ते हो. सांगतात चौथ्या गणातला म्हणून सांगतात पण शुद्ध अच्छा. पण शुद्धचं काय असं हे सांगतात. काय. पण हा य आलं पण की 10वा गण शुद्ध करणे दिवादी गण नाही, चौथा पण गण शुद्ध दिवादी शुद्ध गणात. हो. शुद्ध शोधती असेल शुद्ध ना ते. शोधती हा असेल ना. हा शुद्ध. ते काही हो दाखवलं हो हो हो. ते यती आहे शुद्ध ना य. शुद्ध शोधती शुद्धती. असेल हो आणि हो. हा तर शुद्धती म्हणजे हे प्रेरकच आहे रूप त्यामुळे. प्रेरक हा? प्रेरक प्रेरक प्रेरक. म्हणूनच प्रेरक. हा बरोबर हम्म. ठीक आहे. हा तर याचा अर्थ म्हणजे हे जाऊ द्या पण म्हणजे हा याचा अर्थात काही प्रॉब्लेम नाही आहे ना तसा. हा सोपा आहे नाही अर्थ बरोबर. हा हो ठीक आहे. पुढचा श्लोक असा. हम्म. विद्वद्भिः सेवितः नित्यं द्वेषरागभिः शुद्ध हृदयेनाभ्य 10व्या गणातला बोला म्हटलंय गो. नाही चौथ्या 10वा गणातला आहे. हो चुरादी गण असं म्हटलंय. नाही नाही चौथ्या शुद्ध गणातला आहे. शुद्ध धातू का. शुद्ध हो. त्या पुस्तकात असेल कदाचित ना. नाही मी नाही हे तर ह्याच्यावरती काढलं AI वर. आम्हाला नाही नाही चौथा गण आला. दिवादी गणातलं परस्मैपदी अकर्मक येते. हा शुद्ध सकर्मक अकर्मक दोन्ही म्हटलंय. शुद्ध दोन्ही करणे आहे. पवित्र करणे. हो दोन्ही पण आहे शुद्ध करणे. हो पण ते चुरादी गण असं चौथ्या गणातलं आहे. बरं, ठीक. दिवादी गण. ठीक. हम्म. हा चौथा आत्मनेपदी म्हटलंय त्यांनी. नाही दिवादिगण. आता हा आत्मनेपदी नाही ना हा विवाद नाही 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 हे परस्मैपदी हा परच नाही पदीचे. हो हम्म. नाही हे त्यांनी चुकीचं दिलंय. हम्म. हम्म. ठीक आहे हम्म. जाऊया पुढे बघूया. हा हृदयेनाभ्यनुज्ञातो यो धर्मस्तं निबोधत. हम्म. हम्म. विद्वद्भी म्हणजे हे सगळे तृतीय आहे. विद्वद्भिः सद्भिः सद्भिः सेवित हा म्हणजे सेवन हम्म. केले गेले. हम्म. नित्यम द्वेष रागभिः म्हणजे रागभिः. हा. हे पण तृतीयाच आली ना. हम्म. हो हम्म. हो भिही भिही आलं ना. हम्म. बिही हृदये नाभ्य म्हणजे अजून राग द्वेष रहित विद्वान रहित. सत्पुरुष असंच ना. राग द्वेष रहित विद्वान सत्पुरुष ज्या हा धर्माचं पालन करतात हा असंच. हम्म. अनुज्ञातो अनुज्ञातः अनुज्ञात अनुज्ञातः. अनुज्ञात हा. अनुज्ञात अनुज्ञा आणि ते त प्रत्यय काय. हम्म. नाही तो प्रत्यय नाही ग. अनुज्ञाता हे धातू साधित आहे. हा विसर्ग आहे. यो धर्म म्हणजे तो धर्म त्याचे पालन केले गेले पाहिजे. तम निबोधत. स्वीकारला पाहिजे. हा स्वीकारला पाहिजे किंवा पालन केलं पाहिजे. हम्म, हम्म. म्हणजे आता अन्वय कसा होईल. हा विद्वद्भिः सद्भिः नित्यम अद्वेष रागिभिः सेवितः. हा यः धर्मः हा तम हृदयेन अभ्यनुज्ञातः निबोधत. नाही का. असं याचा म्हणजे अन्वय होईल. हृदयाची पण तृतीय आली आहे. म्हणजे हृदयापासून वगैरे असं आहे का. हो हो हो. हृदयाने हृदयेन अभ्यनुज्ञातः असं. हृदयेन अभ्यनुज्ञातः. हा हा तम तम धर्मम हृदयेन अनुज्ञातः च निबोधत असं. हम्म. हम्म.
निबोध. हा निबोध जरा वेगळा वाटला. पहिला आला बोधच्या आधी ते जरा वेगळं वाटलं. नाही, तो उपसर्गाचा नियमच आहे ना की म्हणजे याच्या आधी लागणार ना तो. बुध बुध बोधच्या आधी. म्हणजे उपसर्ग हा सगळ्यात शेवटी लागतो ना, सगळं उप झाल्यावर, नाही का? नाही समजलं काय म्हंटल. नाही बोध होतं. हा, बुध बुध धातूपासून आहे ना ते. बुध बुधपासून बुध निबोध. धातूचा धातू साधूत आहे ना, बोधत हा. हा, तर त्याचा हा उपसर्ग लागला हो. असा. निबोधत म्हणजे तो जाणून घ्या असं. जाणून घ्या, समजून घ्या. हा हा, असं. पुढचा वाचा. आपल्या गीतेतल्या ह्याला मला साम्य वाटलं एका श्लोकाशी. सांगू का? हो, आहेत तशा काही काही. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. दुसऱ्या अध्यायातला आहे ना, हो, हो. चित्तप्रज्ञेचे लक्षणामधला, हो हो वृक्षामध्ये. गीतेमधलं. हा हा. हा. चित्तप्रज्ञेचा काय अर्थ विचारतो ना, त्यातला हा श्लोक मला दुसऱ्या अध्यायातला 64वा श्लोक वाटतं. स्थितप्रज्ञस्य रागद्वेष का वियुक्तैस्तु भाषा. विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधि गच्छति. बरोबर. ठीक आहे. हा, पण इथं पण कारण ह्याचा त्याचा लिहिताना हा नाही म्हणजे ह्या आता पेपरच्या दृष्टीने थोडा विचार करतेय की त्यांनी ह्या श्लोकाचं अर्थ सांगा वगैरे असं लिहिलं, तेव्हा आपल्याला त्यातला भावार्थ आणि हे पण सगळं सांगायला लागेल ना. हो, भावार्थ उदाहरण एखादं त्याचं आलं वगैरे असं ते. उदाहरण असं सगळं म्हणजे विस्तारपूर्वक लिहिलं पाहिजे असं. विस्तारपूर्वक लिहावं लागेल. अगदी असं आता हे जे मी लिहिलंय हे फार त्रोटक लिहिलेलं आहे. हो, म्हणजे हे नुसता अर्थ पण झाल्यासारखं झालं. हा, पण याचा जरा विस्तार करावाच लागेल. एक्सप्लेन करावं लागेल. हो, नाही. कारण अशा धर्माचं पालन करा तुम्ही की जे नाही का सज्जन लोक आणि रागद्वेष. ठीक आहे. ठीक आहे, चालेल, पुढचा बघूया. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. अभिवादनशीलस्य षष्ठी झाली नाही. नित्यम आणि वृद्धोपसेविना म्हणजे वृद्धांची सेवा करणं. सेवा करणे. अभिवादनशील आणि नित्य वृद्धांची सेवा. आता वर्धनते म्हणजे वाढतं हो ना. तर हे 4 मध्ये अजून कुठला गुण आलाय आता? आयुष्य, आयु आणि विद्या. विद्या यश आणि बल. हे 4 वाढतात. जो नेहमी वडीलधाऱ्यांची सेवा करतो किंवा असं अभिवादन त्यांची हे करतो, त्यांना मान देतो, त्यांचं नाही म्हणजे आयुष्य, विद्या, यश. अभिवादनशीलस्य हा वेगळा विषय, म्हणजे नम्रपणा किंवा सगळ्यांना नमस्कार करणे. आणि नित्यम हे जनरल होऊ शकतो. नित्य अभिवादन करणारा आणि नित्य वृद्धांची सेवा करणाऱ्याच्या 4 गोष्टी वाढतात. आयुष्य, विद्या, यश आणि बल हे वाढत राहते, हे वाढत असते. पुढचं वाचा, चौथं कोण असेल? याला पण थोडं एक्सप्लेन करावं लागतं. कोण वाचताय का कोणी? धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धी विद्या सत्यम क्रोध दशकम धर्मलक्षणम. धर्माची लक्षणं सांगित. सत्यम क्रोधा म्हणा, सत्यम क्रोधा नका म्हणा. हो, सत्यम क्रोधा. ते उगाच जोर दिला गेला. ही 10 लक्षणं, धर्माची 10 लक्षणं सांगितली आहेत. दशकम धर्म लक्षणं.
तर इथं सदाचार कुठलं होतं? धृती. म्हटलेलं आहे जिथं गेलं, पण ऍक्च्युली धर्माची लक्षणं म्हणजे बघा आता धर्माची हा. व्याख्या किती सुंदर दिलेली आहे नाही का? हम्म, हम्म. हम्म. हो. धैर्य, क्षमा, संयम, धृती चोरी ही न म्हणजे करणं. सर धृती ही म्हणजे काय? म्हणजे धृती काय म्हणजे धैर्य. धृती म्हणजे धैर्य. धैर्य. पण धैर्य. हा ओके. म्हणजे आता पण इथं यांनी नैतिक बल म्हणजे सत्यासाठी संघर्ष करण्याचं धैर्य असं त्या अर्थाने हम्म. ते. हम्म. हा, क्षमा म्हणजे म्हणजे कुठे क्षमा. अन्याय वगैरे होत असेल, हा अन्याय होत असेल कुणावरती तर त्याला प्रतिकार करून हे करणं हा नैतिक. नंतर दम म्हणजे दांती म्हणजे हे संयम मनाचा निग्रह. संयम. हा. हा स्थेय म्हणजे चोरी. हा ते दम अस्तेय करणे म्हणजे नाही नाही दम हा अस्तेय म्हणजे अस्तेय म्हणजे चोरी न मनाचा करणे, संयम. स्थेय म्हणजे चोरी. हा अचौर्य. अचौर्य. हम्म. हा. शौच म्हणजे शुचिता. म्हणजे सुचिता हॅलो, म्हणजे आवाज गेला. इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह म्हणते आहे. इंद्रिय इंद्रियांचा संयम संयम. सगळं. हा इंद्रियांचा हा. संयम. हा बुद्धी, विद्या, आता इथे ना सत्य. दम आणि इंद्रिय निग्रह याच्यात दोन फरक आहेत. दम हा मानसिक आहे आणि इंद्रिय निग्रह हा शारीरिक आहे. इंद्रियांशी. हा बरोबर. म्हणजे जसं मी मी म, उदाहरणार्थ गोड खाणार नाही हा झाला इंद्रिय निग्रह म्हणजे गोड खाणार नाही. पण दम म्हणजे काय मला मनात मात्र ती इच्छा कायम असते तो झाला म्हणजे तो दम नाही दम नाही असं नाही का? दम नाही. त्यात दम नाहीये. त्यात दम नाही असं. त्यामुळे मानसिक निग्रह म्हणजे दम आणि शारीरिक निग्रह म्हणजे प्रत्यक्ष निग्रह म्हणजे इंद्रिय. तर इंद्रिय निग्रह करणं एक वेळ सोपं आहे पण दम करणं हे कठीण. आणि ते मनात आलं कीच ती इंद्रिय उद्युक्त होतात करायला. नाही बरोबर आहे पण कधी कधी माणूस इंद्रियांना निग्रह कसा करतो कोणी सांगेल म्हणून डोळे वटारेल म्हणून किंवा स्वतःला लाजे गाजेस्तो वगैरे करतो बरोबर पण तरी मनात नक्की त्याच्या जात. किंवा कधी कधी म्हणत नसतं की असं याला दोन चांगल्या द्यावा वटणीवर आणावं पण हात उचला जात नाही. म्हणजे ते उलट असं पण होईल म्हणजे ना? उलट झालं. बरोबर. नाही ते कसं एकादशी दिवशी भज्याचा वास आला समजा की उपवास मोडला. भजी नाही नाही वास आला म्हणजे मोडला नाही. इच्छा झाली खायची म्हणजे इच्छा आली म्हणजे भले मी दिवसभर कांदे तळत असेल समजा पण मला काही त्याने काही फरकच पडत नसेल मग काही फरक नाही ना. तर मग ठीक आहे मग काय प्रॉब्लेम. हा त्यामुळे वास आला म्हणणं म्हणजे माझा उपवास मोडला म्हणणं हे चुकीचं आहे नाही का? म्हणजे इच्छा नाही होते तशी वास. भज्याचा वास आला छान वास आला असं. पण त्याच्यानंतर खरंच हात पुढे गेला आणि भजी तोंडात टाकली नाही ती तर पुढची अवस्था पुढे झाली नाही का? मनामध्ये येणं हे सुद्धा उपवास हा. मोडला असं झालं. मनामध्ये आलं तरी उपवास मोडला. दम हेच आता गीतेमध्ये सुद्धा 18व्या अध्यायात आहे मला त्याच्यातले पण ते श्लोक सापडले. आता चर्चा करतोय तो श्लोक दाखवा ना जरा. बरोबर. दमोस स्थेयम म्हणजे काय? स्थेयम कोणता? चौथा श्लोक आहे आपल्याला सुरू स्थेयम. अस्तेय अस्तेय. अस्तेय म्हणजे स्थेय म्हणजे चोरी अस्तेय म्हणजे चोरी न करणं. न करणं. हा स्थेन म्हणजे चोर. ते न म्हणजे चोर ते न म्हणजे चोर स्थेय म्हणजे चोरी. हा चोरी. अच्छा. म्हणजे रुद्राभिषेक रुद्रामध्ये नमस्ते नेभ्यो म्हणजे काय म्हणजे चोरांना सुद्धा नमस्कार असं. ते त्यामध्ये फार माहिती सगळ्या गोष्टीला नमस्कार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे चोरांच्या समूहाला त्याच्यावर नायकाला सगळं. सर या श्लोकाचा पूर्ण अर्थ एकदा परत धृती म्हणजे धैर्य क्षमा मनोनिग्रह हा नंतर अचौर्याला पण अचौर्यच म्हणूया
नंतर इंद्रिय निग्रह, नाही सॉरी, शुचिता म्हणजे शौच अं, स्वच्छ शुद्धता. म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वच्छता. नंतर इंद्रिय निग्रह. त्याला पवित्रता म्हणता येईल का? पवित्र. हो शौचाला पवित्रता म्हणता येईल. पावित्र्य. हो, पावित्र्य. हा, पवित्र म्हणजे शुद्ध, कारण पू म्हणजेच शुद्ध होणे किंवा असं शुद्ध. पू पावर. हा, तसं. नंतर इंद्रियो, हा, इंद्रियांचा संयम. बुद्धी, धी म्हणजे बुद्धी, विद्या म्हणजे विद्या, सत्य म्हणजे सत्य, अक्रोधा म्हणजे न रागावणं किंवा क्रोधाचा अभाव. हा. ही 10 धर्माची लक्षणं आहेत. म्हणजे थोडक्यात काय, की एखाद्याला धार्मिक कधी म्हणावं, हा माणूस धार्मिक आहे. ओके, तर हा क्रायटेरिया, हे 10 क्रायटेरिया लावले तर त्या माणसाला आपण धार्मिक म्हणू शकतो. नुसतं पूजा लावून गंध लावणं याला काही नाही का, तो म्हणजे ही धार्मिकच असेल धर्माची असं नाही. हा, म्हणजे ही सगळी काय? धर्माची लक्षणं आहेत. हा, ते म्हणजे काय लक्षण दशक धर्म लक्षण म्हणता येईल. धर्म दशकम दशकं धर्म धर्म. लक्षण. म्हणजे एखाद्या व्यक्ती धार्मिक आहे की नाही, किंवा मला धार्मिक बनायचं आहे, तर मी काय काय करायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी. हम्म. फक्त पूजा केली की धार्मिक झाला किंवा देवाला नमस्कार केला की मी धार्मिक झालो, अजिबात. असं नाही. बरोबर. पण आता हे म्हणजे मग जर आपण हा क्रायटेरिया लावला, तर आपण मंदिरातल्या पुजाऱ्यांपासूनच सगळ्यांना आपल्याला डाऊट येतो की धार्मिक खरोखर आहे का या व्याख्येनुसार. नाही का? हम्म. मग ते 18वा दमचा अध्याय. अर्थ काय? दमोस्ते म्हणजे दमो आत्मसंयम, दम हा मनावरती नियंत्रण. दम आणि अस्तेय. हा, दम म्हणजे ते दम म्हणजे दम म्हणजे मनोनिग्रह, मानस. धाडस. मनोनिग्रह. कंट्रोलिंग द माइंड. त्याला त्याला शांती दांती म्हणतात त्याला. हा, याला ते मी तुम्हाला दुसऱ्या वर्गात सांगितलंय ना, शमदमादी संपत्ती, षट संपत्ती याला म्हणतात साधना चतुष्टयामध्ये. हा, शमदमादी म्हणजे शम, दम, स्थितिक्षा, समाधान वगैरे. तर समजलं. हा. अशा या सगळ्या शमदमादी संपत्ती तर आपल्या इथं धर्मात या ज्या 6 संपत्ती मांडलेल्या आहेत, म्हणजे चांगल्या व्यक्तीच्या, त्यात या शम म्हणजे शम म्हणजे त्या अर्थाने शम नाही, तर शम म्हणजे तर सतत कल्याण करण्याची वृत्ती. हम्म. सगळ्यांचं कल्याण करण्याची वृत्ती. दम म्हणजे मनोनिग्रह, समाधान, जे मिळेल त्यात समाधान मानणं. तितिक्षा म्हणजे सहन करणं, चिडचिड न करणं, किंवा जे मिळेल तर ते ऍक्सेप्ट करून काही न बोलता सहन करणं, त्याला तितिक्षा म्हणतात. क्रोधावर कंट्रोल. इच्छा म्हणजे सगळ्यावर हा. सगळ्यावरतीच, क्रोध म्हणा, सगळ्यावरच. हा. सहन. हा, मला ताप आलाय बघा, तरी मी सहन सुख करेन. दुःख काहीतरी दोन्ही. जखम झालीये, सहन करेन वगैरे. चल. हा, आणि मग अजून 1-2 विसरलो मी, आठवत घेतो. अशा, हा, त्यात क्षमाचं शांती आणि दमाचं दान. ठीक आहे. तमोदमस्तपःशौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. 18व्या अध्यायात सांगितलेलं. काय काय म्हटलं तुम्ही? शमोदमस काय? शमोदमस्तपःशौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. 18व्या अध्यायातलं आहे. हो. पण ते म्हणजे बरोबर आहे, पण ते ब्रह्मकर्म स्वभाव या दृष्टीने सांगितलेलं आहे. म्हणजे हा, त्यांनी ते धर्माचंच लक्षण आहे एका अर्थाने. हा धर्माचंच लक्ष. ठीक आहे. 2-3 पुढचं श्लोक वाचा. तसेच आहेत ते सगळे. हो. शौर्यं तेजो धृतिर्द्राक्षं सगळं. पुढे वाचा. पुढे कोण वाचेल? हो. कोण वाचताय का? पाचवा श्लोक, पाचवा. वाचवा वाचा अश्विन. हा. प्राणायामैर्दहेत् दोषान् धारणाभिश्च किल्बिषं प्रत्याहारेण संसर्गान् ध्यानेनानीश्वरान् गुणान्. म्हणजे प्राणायाम ही दोषान् दहेत,
धारणाभिः किल्बिषं दहेत् प्रत्याहारेण संसर्गान् त्यजेत् ध्यानेन अनीश्वरान् गुणान् त्यजेत किंवा दहेत. याचा अर्थ घेतला तर मग त्याचं कसं आहे प्राणायामाच्या माध्यमातून तर हे सगळं ना अष्टांग योगाची ही क्रिया आहे. हा, यम नियम हे सगळे. तर आता याचं त्या अष्टांग योगातल्या त्यापैकी 4च घेतलेत त्यांनी. तर त्याचा काय काय फायदा होतो, म्हणजे कशा कशा का बरं आहेत ते अष्टांग योग. मग प्राणायामही दहेत दोषान. तर प्राणायाम केल्याने म्हणजे प्राण म्हणजे आपला श्वास म्हणूया आपण. तर त्याच्यावर निग्रह केल्याने किंवा त्याला हे केल्याने आपले जे देहाचे जे विकार आहेत त्याचे दोष जाळले जातात. एक नंतर धारणाभीष्ट किल्बिषम. त्या धारणा हा शब्द धृती जे दूध घालायचे कृष्णच आलेला आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या मध्ये जी योग्य गोष्ट आहे तर ती मनात सतत धरून ठेवूया. तर धरून हा शब्द जो आहे तो पण दूध घालायचे पासूनच आलेला आहे. तर म्हणजे धारणेने काय होतं, किल्बिष म्हणजे संशय. तर तो संशय जो आहे तो जातो. किल्बिष आपण म्हणतो ना, मनात काही किल्बिष आहे का, म्हणजे संशय आहे का. तर एखादी गोष्ट मनात आपण दृढपणे धारणा केली, म्हणजे फक्त मनात ठेवलं तर मग संशयाची निवृत्ती होते. किल्बिष म्हणजे तर त्याची निवृत्ती होते. प्रत्याहारेण संसर्गा. तर प्रत्याहार हा एक अष्टांग योगातलाच शब्द आहे. तो पुन्हा प्रति आहार म्हणजे उलट, म्हणजे इंद्रियाचं इथे इंद्रिय निग्रह आहे. तर म्हणजे प्रत्याहार इंद्रियाद्वारे जे दोष येतात म्हणजे मग कसे की आता मी चुकीचं वाईट बघितलं. म्हणजे प्रत्याहार म्हणजे काय, वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही. तसं जे गांधीजींची जी 3 माकडं आहेत तर ते प्रत्याहाराचं म्हणजे दृश्य स्वरूप आहे की वाईट काही करायचं नाही. का बरं? कारण म्हणजे असं म्हणून नाही चालणार किंवा दिसतंय म्हणून बघतोय, याला काय अर्थ नाही, किंवा कानावर पडतोय म्हणून ऐकतोय, नाही. तर निग्रह करायचा म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे म्हणजे जाऊच द्यायचं नाही मना, म्हणजे हेच करायचं असं. आणि तर त्यांनी त्यांनी काय होतं तर संसर्गाचं नाश होतो. म्हणजे संसर्ग दोष ज्याला आपण म्हणतो त्याचं निराकरण होतं. आणि ध्यानेन अनीश्वरान गुणा. आणि ध्यान केल्याने काय होतं की ईश्वरीय गुण. अनईश्वरान म्हणजे ध्यान केल्याने जो अनईश्वर म्हणजे ज्याला आपण थोडक्यात आसुरी संपत्ती म्हणू, अनीश्वरान गुणा. ईश्वरीय नाही. दैवी गुणांच्या दैवी संपत्तीच्या ऐवजी आसुरी संपत्तीचं दहन होतं. म्हणजे दहेद हा शब्द कॉमन आहे. पण या म्हणजे किंवा म्हणजे राक्षसी ध्यानात हे झालं की म्हणून आपली बुद्धी स्थिर होते, नाही का. ही 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 पासून ध्यान हा शब्द झालाय. म्हणजे बुद्धी आपली स्थिर करणे की जेणेकरून पापी राक्षसी विचार आपल्या मनात येत ध्यान. तर अशा रीतीने प्राणायामाने देहाचे म्हणजे आपले देहाचे किंवा इंद्रियाचे दोष, धारणेने संशय, प्रत्याहाराने संसर्गाने इंद्रियांच्या संसर्गाने म्हणजे येणारे दोष, आणि ध्यानाने आसुरी संपत्तीचे दोष नष्ट होतात, जाळले जातात, दहन होतात. भौतिक सुख म्हणायचं का अनिश्वरीय म्हणजे? नाही, अनईश्वर हा म्हणजे नम तत्पुरुष समास आहे तसा तो. अनईश्वर, ईश्वर म्हणजे दैवी संपत्ती, दैवी देव. अनिश्वर